नाशिक महापालिका भाजप स्वबळावर लढणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। पक्षाची ताकद अधिक असल्यामुळे स्वबळाची चाचपणी होती आहे। जिथे महायुती शक्य आहे तिथे एकत्र, अन्यथा मैत्रीपूर्ण लढत। नाशिकमधल्या बैठकीनंतर फडणवीसांनी हे सूचक विधान केले। नाशिकमध्ये संपूर्ण जागांवर लढा तर 100 पेक्षा अधिक जागा मिळतील असं आवाहन फडणवीसांनी केले। त्यामुळे एक प्रकारे स्वबळाची चाचपणी नाशिकमध्ये सुरू झालेली आहे। भाजपनं मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पक्षातले नाशिकमध्ये विशेषतः इनकमिंग झालेला असल्यामुळे एक प्रकारे विश्वास आता भाजपचा वाढलेला दिसतो आहे। त्यामुळे नाशिकमधली पुढच्या काळामध्ये काही राजकीय गणित बदलता आहेत का हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे नाशिकमधले प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर जोडले गेलेत। योगेश, गेल्या काही दिवसांमध्ये खरं तर नाशिक जिल्हा वेगवेगळ्या राजकीय घडामोडींमुळे खूप चर्चेत आलेला होता। विशेषतः भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात झालेलं इनकमिंग हा एक चर्चेचा मुद्दा होता आणि या दृष्टीने देवेंद्र फडणवीस यांचं हे विधान खूपच सूचक आहे। स्वबळावर भाजप नाशिकमध्ये लढणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे एका विधानामुळे। काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील आहेत? खरं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्राची बैठक भाजप पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी घेतली। त्यावेळी या सर्व प्रत्येक जिल्ह्याचा आढावा त्यामध्ये घेतला आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूणच परिस्थिती ही भाजपसाठी पोषक अशी आहे। प्रामुख्याने शहरांमध्ये चांगली परिस्थिती आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं आमदार खासदारांची पण परिस्थिती एकूणच जळगाव जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, या सर्व परिसरात चांगली आहे आणि त्यामुळे एकूणच आपण ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या सोबळावर लढण्याची तयारी ही असली पाहिजे असंच एकूण चित्र या ठिकाणी दिसून आलं। कालच्या बैठकीमध्ये तसं आवाहनही त्यांनी केलं। आपण जर बघितलं तर गिरीश महाजन गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी नेहमी येत आहेत आणि सातत्यानं विरोधकांचा सफाया करण्याचं काम करतायत। शिवसेना ठाकरे गटातून अनेक मोठे नेते भाजपमध्ये आलेले आहेत। शिंदे गटातले पण काही जण गेलेले आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादीमधून पण अनेक जण भाजपमध्ये आले आहेत। त्यामुळे येणारा काळ हा भाजपसाठी महत्त्वाचा आहे। भाजपने प्रभागनिहाय, प्रत्येक वॉर्डनिहाय काय काय आपली रचना करता येईल ती आधीच सगळी तयार करून ठेवलेली आहे आणि जिथं जिथं त्यांची कमी होती त्या ठिकाणी सुद्धा नवीन नेते घेऊन ठेवले आहेत आणि त्यामुळे एकूणच सध्या ताकदवान अशी परिस्थिती भाजपची आपल्याला नाशिक शहरामध्ये दिसते आहे। नाशिक शहरामध्ये सर्व जागांवर उमेदवार उभे करता येतील अशी परिस्थिती झाल्यामुळे आता सोबळाचा नारा या ठिकाणी लावला जाऊ शकतो। एकूण जर परिस्थिती आपण बघितली तर ठाकरे गटाकडे सध्या सगळ्याच ठिकाणी उमेदवार आहेत अशी परिस्थिती नाही। मनसे आणि ठाकरे गट हा एकत्रितपणे उभाठा जर लढणार असतील तर हे उमेदवार या सगळ्या ठिकाणी दिले जाऊ शकतात। त्यामुळे तिकडे पण युती होते की नाही त्यानुसार इकडचा निर्णय घेतला जाऊ शकतो। मात्र भाजपनं स्वतंत्रपणे ही पूर्ण तयारी केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। अगदी धन्यवाद योगेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर नाशिकमधून होते।